नमस्कार मैत्रिणींनो. आज नवरात्रीचा चौथा दिवस आणि आजचा कलर आहे पिवळा. तर उपवासासाठी तुम्ही फराळ काही बनवलं की नाही? नाही बनवलं, कंटाळा आला आहे? तर चला ही सोपी रेसिपी बनवूया. फक्त 10 मिनटामध्ये मस्त टेस्टी असा फराळ तयार होतो. 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा मी भाजून घेतला आहे. नंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचं आहे. तर एकदम पावडर न करता थोडंसं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. नंतर वाटायचे शेंगदाणे. तर शेंगदाणे देखील मी भाजून घेतलेले आहेत आणि मस्त शेंगदाण्याचा कूट तयार केला आहे. तोही मी वाटीमध्ये काढून घेतला आहे. आता काय करायचं आहे, आपण जे पीठ तयार केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये हा कूट मिक्स करायचा आहे. नंतर मिरची. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यातून थोडीशी मिरची वाटून घेतलेली. तसंच कोथिंबीर देखील मी याच्यामध्ये टाकलेली आहे. तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर नसेल खात तर नका टाकू. बऱ्याच ठिकाणी नाहीत खात, आमच्याकडं चालते उपवासाला कोथिंबीर. तसंच याच्यामध्ये मी 1 वाटी दही देखील टाकलेलं आहे. हे सर्व मिक्स करायचं आहे आणि लागेल तसं पाणी याच्यामध्ये ॲड करून बॅटर तयार करायचं आहे. तर इथं मी 2 वाट्या पाणी टाकलं आहे आणि आता सगळं मिक्स करून व्यवस्थित घेतलं आहे. या पद्धतीने बघा आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तयार झालेलं बॅटर 5 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे ते छान फुललं जाईल. आता याच्यासोबत खाण्यासाठी चटणी. तर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे. नंतर घेतलेली आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आणि चटणी वाटून घ्यायची. तर बघा किती पटकन चटणी पण आपली झालेली आहे तयार. खूप मस्त लागते ही चटणी. तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे टाकूनसुद्धा वाटून घेऊ शकता किंवा दहीसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. खूप भारी लागतं. आता हे जे पीठ आहे ना, मस्त मुरलं आहे, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं इनो टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला आप्पे पात्रामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे बॅटर प्रत्येकी 1 ते 1.5 टेबलस्पून मी याच्यामध्ये बॅटर टाकले. 5 ते 6 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचे. 5 ते 6 मिनटानंतर पुन्हा याची बाजू पलटवून खालच्या बाजूने देखील मस्त भाजून घ्यायचे. ते किती सुंदर भाजले गेलेले आहेत आणि खाताना एकदम बिस्किटासारखे म्हणजे झालेले, इतके खुसखुशीत झालेले आहे ना, एकदम भारी. तर बघा दोन्ही बाजूने मी मस्त भाजून घेतलेत आणि आता त्याला बाहेर काढून घेते. एकदम बिस्किटासारखे झालेले, खरंच खूप मस्त झालेले. तर तयार झालेले आहेत आपले मस्त टेस्टी असे उपवासाचे आप्पे आणि छान मस्त चटकदार अशी चटणी. तर उपवासाचा आपल्याला एकट्याला करायचा कंटाळा येतो, पण फक्त 10 ते 15 मिनटाची ही रेसिपी आहे. स्वतःला खाण्यासाठी कंटाळा करायचा नाही. उपवासाला आपण मस्त पोटभर खायचं, कारण दिवसभर आपल्याला कामं पण तर करावी लागतात.